श्री स्वामी समर्थ. आजचा हा दिव्य संदेश तुमच्यासाठीच आहे. कारण जेव्हा मन थकलं असतं, प्रयत्न करूनही यश दिसत नाही आणि नशीब पाठ फिरवतंय असं वाटतं, तेव्हाच स्वामींचा शब्द हृदयात उमटतो. एकदा एका भक्ताचं आयुष्य पूर्ण अडचणीत अडकलं होतं. कामात अपयश, घरात ताणतणाव आणि मनात सतत एकच प्रश्न, स्वामी मी काय चुकतोय? तो रोज स्वामींच्या फोटोसमोर बसायचा, पण आजसारखी निराशा कधीच नव्हती. डोळ्यांत पाणी, मनात भीती आणि भविष्याबद्दल अंधार. त्या दिवशी अचानक त्याच्या कानावर शब्द पडले, ज्याचं मन खचत नाही त्याचं नशीब कधीच हरत नाही. हे शब्द जणू त्याच्यासाठीच होते. तो थबकला, मन शांत केलं आणि प्रथमच स्वामींशी मनापासून बोलला. तक्रार नाही, अपेक्षा नाही, फक्त समर्पण. त्याला जाणवलं की अडचणी बाहेर नव्हत्या, तर आतल्या विश्वासाच्या कमतरतेमुळे होत्या. त्या रात्री त्याने ठरवलं, परिस्थिती बदलेल की नाही माहीत नाही, पण मी खचणार नाही. तो दुसऱ्या दिवशी नव्या उमेदीनं उठला, कामासाठी पुन्हा प्रयत्न केला. थकवा असूनही मनात एक स्थिरता होती. जणू स्वामी त्याच्या पाठीशी उभे होते. हळूहळू गोष्टी बदलू लागल्या. जे दरवाजे बंद वाटत होते ते उघडायला लागले. जिथे नकार मिळत होता तिथे संधी दिसू लागली. आणि सर्वात महत्त्वाचं, त्याचं मन मजबूत झालं. स्वामी म्हणतात, अडचणी येतात तेव्हा पळू नकोस, त्या तुझी ताकद ओळखायला येतात. त्या भक्ताला कळलं, नशीब बदलायला आधी मन बदलावं लागतं. विश्वास ठेवणं हीच खरी पूजा आहे. प्रयत्न करणं हाच खरा जप आहे. आज स्वामी तुम्हालाही तोच संकेत देत आहेत. जर आयुष्यात ताण, अडथळे, अपयश किंवा निराशा असेल, तर समजा हा संदेश तुमच्यासाठीच आहे. नवीन मार्ग तयार होतोय, नवीन दार उघडतंय, मोठा बदल जवळ आलाय. स्वतःवर आणि स्वामींवरचा विश्वास सोडू नका, कारण जिथे विश्वास असतो तिथे स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. श्री स्वामी समर्थ.